एक धक्कादायक बातमी समोर येतेय। भिवंडीमधून भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला धारदार शस्त्राने वार करून संपवण्यात आलाय। काय आहे सविस्तर घटना घडलेली जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात रात्री 2 तरुणांची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली आहे। या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू झालाय। हत्या घडल्याच्या ठिकाणी तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। व्यावसायिक कारणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेनंतर प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिला। हत्या झाल्यानंतर प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय। जोपर्यंत सर्व आरोपी अटकेत घेतले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली। तांगडी कुटुंबियांनी 11 जणांवरती संशय व्यक्त केलेला असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेला एक गंभीर पार्श्वभूमी आहे। 3 वर्षांपूर्वीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र पोलिसांनी त्यावेळी योग्य ती कारवाई केली नाही असा आरोपही कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तर घडलं असं होतं की भिवंडीतील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी हे JD एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयात 2 सहकाऱ्यांसोबत बसले असताना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यानंतर प्रफुल्ल आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनीही दोघांना मृत घोषित केलं। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत। प्राथमिक तपासात 4 ते 5 हल्लेखोरांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्रफुल्ल तांगडी हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सक्रिय होते। त्यांच्या हत्येच्या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। नक्की तपास सुरू आहे। तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद सर।